सर्वात प्रथम आपला सगळ्यांचा लहान भाऊ आकाश दुबैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. श्रीरामपूरमध्ये ज्या काही घटना घडलेल्या त्या तर सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. परत परत मी त्या घटनांवरती बोलणार नाही. परंतु आज या गोष्टीची खंत वाटते की जर आज महाराज असते तर यांना कडेलोट झाला असताना त्यांना हत्तीच्या पायाखाली नक्कीच महाराजांनी दिला असतं. परंतु आता सरकार महाराजांच्या भूमिकेत जातंय की नाही हे आता पाहण्याची वेळ आली. आपल्या श्रीरामपूरचे पोलीस या ठिकाणी महाराजांच्या भूमिकेत जातात की नाही हे पाहण्याची वेळ आलेली आहे. आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. नाही असं परत होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा सगळ्यात प्रथम. कारण या वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती एक क्लिप वाजून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागू. कोणी काही बोलत असेल काय असेल आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात हे आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरांनी दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोट, मोठे व्यापारी ज्यांचं लाखाने 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा गल्ला होता, अशांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिंड शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेल की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्या बरोबर तेही सहभागी आहेत. त्याबद्दल मी बार असोसिएशनचं धन्यवाद. कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूरकर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप, कारण ती अत्यावश्यक सेवा होती, त्यामुळे आपण दवाखाने आणि मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती चुकीची होईल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवलं. व्यापारी असोसिएशनचं सगळ्यात प्रथम धन्यवाद, कारण त्यांनी बंदची हाक दिली आणि त्यानंतर श्रीरामपूरमध्ये बंद चालू झाला. कारण मोठे व्यापारी आहेत आपल्याकडे, या व्यापाऱ्यांना असेल, आपली MIDC आहे, MIDC मध्ये या लोकांनी जाऊन त्रास दिलेला, छोट्या मोठ्या लोकांना लुटलेलं आहे. मोठे उद्योगपती त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. कित्येक डॉक्टरांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करून यांनी या ठिकाणी धंदा मांडला होता. सगळेजण म्हणतात की आमचा याच्यामध्ये काही सहभाग नाहीये. अरे तुमचा सहभाग नाहीये, काही वेडी जनता नाहीये, काही दूधखोळे नाही आहेत. सगळ्यांना सगळं दिसतंय. मांजरीने डोळे बंद करून जर दूध पित असेल तर ते कोण दूध पिते त्याला सगळ्यांना माहिती आहे. बेलापूर असेल, दत्तनगर असेल, टाकळीभान असतील, ही मोठी गाव आहेत. त्याही गावांनी कडकडीत बंद पाळून यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. आज सर्व श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर विधानसभा या ठिकाणी, देवळाली, राहुरी इथूनही या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि यांचा प्रत्येक ठिकाणी त्रास झालेला आहे. मला तर खूप सारे निवेदन आलेले आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झालाय. माझ्याकडे सगळे असे खिशात प्रत्येक ठिकाणी जागा राहिलेली नाही असे निवेदन माझ्याकडे आलेले आहेत की यांनी आमच्यावरती अत्याचार केलेला आहे, परंतु पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. या ठिकाणी ॲडिशनल SP साहेब आहेत, मला तर या ठिकाणी PI साहेब आहेत, जे काही DBचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जास्त पार्टनरशिप आहेत, त्यांची नावंही मला काही लोकांनी पाठवलेत. मी आपल्याला ती नावं सांगतो. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि सागर पडोळे, हे जे काही पोलीस असतील यांना इथून श्रीरामपूरमधून बाहेर घालवावं अशी विनंती. कारण शेवटी या लोकांमुळे जर ह्या गुंडांना जर ताकद मिळत असेल तर आम्हाला हे लोक इथं नकोय. यांना निलंबित करू नका, यांना बडतर्फ करा. कारण यांच्यामुळे जर श्रीरामपूरची आम जनता भयभीत होत असेल, हे पैसे आमच्या करामधून घेतात, यांचे पगार, यांचे घरदार आमच्या करामधून चालतात, तरी त्यांना जर ते पुरत नसतील आणि आमच्या श्रीरामपूरच्या जनतेवरती जर अन्याय करत असतील तर ह्या तिघांना बडतर्फ करावं अशी मागणी मी ही पोलीस अधीक्षक आणि इथले उपाधीक्षक आहेत यांना करतो.
मागच्या मला जवळपास 17 लोकांनी या ठिकाणी ती नावं पाठवलेली आहेत. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत. आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे. आमची ही पूर्ण डीबीची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून, अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरकरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी, आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया याचा जो परवा दिवशी निर्घुण खून झालेला आहे, त्याच्यामधून या सर्व टोळीवरती हे 3 जण सापडलेत, यांच्या नाही, या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही. हे परत कान खोर मोकळं ठेवून सर्वांनी ऐकून घ्या. हे फक्त बंद जो आहे तो बंद तात्पुरता आम्ही फक्त मागे घेतलेला आहे, परंतु आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून चालत राहणार आहे. जोपर्यंत आकाश दुबैयाला न्याय मिळत नाही आणि या टोळीवरती मोका दाखल होत नाही, या टोळीला इथून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करू. जनतेला वेठी धरायचं नाही. मी जे लहान व्यापारी असतील, ज्यांचं नुकसान, ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळला, मी त्यांचाही आभार मानेल. जे मोठे व्यापारी त्यांचेही आभार मानेल. फक्त एकच विनंती जाता जाता सगळ्यांना सांगेल की आपली जी ही एकी, हे सकल श्रीरामपूर, हे श्रीरामपूरच्या चांगल्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. आणि भविष्यातही आपल्याला असं काही कुणाबरोबर झालं, तुमच्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा काही जर गोष्टी होत असेल तर कृपया कुणी अन्याय सहन करू नका. एक मिनिट गडबड करू नका. कुणीही असा जर कुठे अन्याय होत असेल तर अन्याय सहन करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे. आम्हाला सांगा, कुणालाही सांगा, तुमच्या जो जवळचा माणूस असेल आणि जर त्याच्यावरती जर अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना परत असंच एकत्रित येऊन रस्त्यावरती उतरावं लागेल. एवढंच बोलतो आणि आकाशला आमच्या न्याय द्यावा ही सरकारला विनंती करतो.